लोक तपस्या करतात, लोक गुरु करतात, सद्गुरू करतात, व्रत करतात. कशासाठी? तुला प्राप्त करण्यासाठीच करतात ना. मग मी गुरु का करावा? जर जेवणाचे ताट आधीच माझ्याकडे उपलब्ध असेल तर मी स्वयंपाक का करावा? घरामध्ये पुष्कळ संपत्ती असेल तर दूर देशामध्ये व्यवसाय करण्यासाठी का जावे? अशा प्रकारे नामदेवराय म्हटले. विठ्ठलाने स्मितहास्य केले, परंतु काही उत्तर दिले नाही. भगवंतांनी विचार केला की नामदेवांना एखाद्या प्रात्यक्षिक कृतीद्वारेच जाग्यावर आणले पाहिजे. दुसरा दिवस उजाडला. नामदेवरायांच्या घरी भोजन बनवले होते आणि आता तो भोग भगवंताला दाखवायचा होता. आणि त्याच वेळेस एक कुत्रे तिथे आले आणि कुत्र्याने त्या ताटामधून एक भाकरी घेऊन ते कुत्रे पळून गेले. आणि नामदेवरायांनी हे बघितले. जसे का नामदेवरायांनी ते बघितले, नामदेवराय काठी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे पळू लागले आणि दुरूनच त्या कुत्र्याला काठी फेकून मारली. ती काठी कुत्र्याच्या पायावर जाऊन लागली आणि कुत्रे ओरडत ओरडत पळून गेले. आणि नामदेवराय माघारी आले आणि नंतर पुन्हा स्वयंपाक बनवून भगवंताला नैवेद्य दाखवण्यासाठी मंदिरामध्ये गेले. त्यावेळेस पाहतात तर काय, पांडुरंगाचा एक पाय सुजलेला आहे. त्यावेळेस नामदेवरायांनी पांडुरंगाला विचारले, भगवंता हे काय? तुमचा पाय कशामुळे सुजलेला आहे? हे काय झालं? त्यावेळेस भगवंत म्हणाले, अरे नामदेवा, तू कुत्र्याला काठी मारलीस. त्यावेळेस नामदेवराय म्हणाले, हा, मी कुत्र्याला काठी मारली, परंतु तुमचा पाय का सुजलेला आहे? त्यावेळेस भगवंत म्हणतात की अरे नामदेवा, मी प्रत्येक प्राणीमात्रामध्ये परमात्मा रूपाने स्थित आहे. प्रत्येक जीवाची जाणीव ही माझी जाणीव आहे आणि हेच तुला अजून कळले नाही. पहा, राम अवतारामध्ये मी वशिष्ठ ऋषींना गुरु केले होते. कृष्ण अवतारामध्ये मी सांदीपणी ऋषींना शरण गेलो होतो. आणि जरी मी तुला आता प्राप्त असलो तरी तू माझे दर्शन फक्त मूर्तीमध्येच करत आहे. प्रत्येक जीवामध्ये मी स्थित आहे हे दर्शनातून तुला होत नाहीये. यासाठी तुला सद्गुरूची आवश्यकता आहे. तू सद्गुरूचा शोध घे. त्यावेळेस नामदेवराय भगवंताला म्हणाले की भगवंता, मला मान्य झाले की मला सद्गुरूची आवश्यकता आहे, परंतु आता तुम्हीच मला सांगा की मी कुणाला शरण जावे? माझे सद्गुरू कोण आहेत? तर भगवंत सांगतात की तू औंढा नागनाथला जा. तिथे विसोबा खेचर तुला भेटतील. त्यांना शरण जा आणि तेच तुला मार्गदर्शन करतील.